नमस्कार, शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. बघा मी आज बटाट्याचा किस बनवते. हे बघा मी असे 4 किलो बटाटे घेतले. ते रात्री मी सालून आणि 2-3 पाण्याने धुवून आणि तुरटीच्या पाण्यात ठेवले. बघा तुम्हाला दाखवते. एक बटाटा हे बघा असं असं सालून घ्यायचं शॉपनरने. हे असं अशी साल काढून घ्यायची त्याची चांगल्या पद्धतीने. एक दाखवते मी. तो व्हिडिओ मोठा होता म्हणून मी ते रात्री करून ठेवलं ना. आता तुम्हाला रात्रभर तुरटीच्या पाण्यात भिजून ठेवले का मग ते काळे नाही पडत, छान नाचतात. सकाळी फक्त 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, उकडून घ्यायचं. हे बघा उन्हाळ्याचं सगळं सामान चालू आहे माझं. मी एक एक रेसिपी टाकते. साबुदाणा बटाट्याचे पापड टाकले, आता चकली टाकणार आहे, हे टाकेल. आज मी साबुदाण्याचे पण पापड करणार आहे दुसरे. हे बघा हे असं करून घेतलं आहे ना. हे बघा हे असं करून सालून घेतलं पूर्ण. हे बघा माझ्याकडे ही किसणी आहे, गुळ आंबा बनवतो याच्याने. रात्री किसली म्हणून ती तशी झाली. हे बघा या किसणीने असं असं पकडून किसून घ्यायचं त्याला. असं असं एका दिशेतच न्यायचं असं. हे बघा असं किसून घेतलं का एकदम जाड जाड किस पडतो. तुम्ही बारीक किसणीने पण करू शकता, पण माझ्याकडे ही आहे ना, मी हिच्याने करते. हे बघा असं. हे बघा किस बघा किती छान झालं. हे बघा किती जाड जाड किस होतं बघा. ते आपले बाहेर फ्रेंच फ्राईज भेटतात ना, तसं जो किस होतो तो. चला मी तुम्हाला दाखवते पुढे काय करते. हे बघा आपलं किसून झालं. हे असं तुम्हाला दाखवलंच मी किसून झालं. त्याच्यासाठी मीठ लागणार आहे. आणि मी बघा पातेल्यात पाणी ठेवलं गरम करायला. हे बघा उकळतं पाणी करते. आणि बाहेर तुम्हाला दाखवते मी. बाहेर आपले ते बटाट्याचा किस ठेवला आहे पातेल्यात, तो कसा धुते ते दाखवते. चला आपण बाहेर. हे बघा आपण रात्री करून ठेवलेला किस दाखवते तुम्हाला. हे बघा हे बघा असा किस आहे. रात्रभर 2-3 पाण्याने धुवून आणि तुरटीच्या पाण्यात असा ठेवला होता तो. हे बघा आता हा केलेला आहे ना आपण. हा बघा हा जसा असा मऊ मऊ आहे, पाण्यात टाकल्यावर कडक होतं. आणि हा बघा कसा कडक झाला आहे. हे बघा आता याला धुवायचं आहे. बघा रात्री किती पांढरं शुभ्र झालं तुरटीच्या पाण्यात. आता याला धुतलेलं नाही, याला धुवायचं आहे. चला मी सर्वांना धुवून घेते 2-3 पाण्याने. यालाही 2-3 पाण्याने धुवून घेते, मग पुढे आपण तुम्हाला दाखवते काय करते ते. हे बघा मी 2-3 पाणी टाकून काढून घेतलं. आता याला असं काढून घेते. हे असं चाळणमध्ये. माझ्या इथे बाहेर जागा आहे ना, मग छान धुतलं जातं मोकळं. मोठं पातेलं आहे ना, नाहीतर मग सिंकमध्ये कसं किचनमध्ये थोडी गर्दी होते. असं 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेते मी. हे बघा असं चाळणमध्ये थोड्या वेळ निथरट टाकते आणि नंतर मग उकळत्या पाण्यात सोडणार आहे. बघा आपण 2-3 पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. पाणी उकळते. हे बघा पाणी ठेवले. पाण्याचं असं काही नाही, अंदाजाने ठेवा तुम्ही. ते काय फेकलंच जातं, फक्त पाणी त्याच्यात चांगले डुबायला पाहिजे. ते मीठ टाकते. मीठ थोडं जास्त टाका, कारण आपण बॉईल करून काढून घेणार आहे ना, शिजवणार नाही. ते पाणी त्यात शिजणार नाही ना, पूर्ण आटणार नाही. हे बघा हा मी किस टाकते याच्यात. पोरांना डब्यामध्ये तळून द्यायला छान असतात, किंवा आपल्याला उपवास असतो तेव्हा चिवडा करायला, किंवा असं तळून नुसतं मीठ आणि मिरची टाकून खाल्लं तरी चालतं. मीठ नाही टाकलं, मीठ असतं त्याच्यात, थोडी मिरची पावडर टाकायची.
आणि खायचं. बारीक किसणीने पण छान होतं, पण हा कसा लहान लेकरं असले खातात, पकडून खातात. हे बघ, हे बघा. आता मी त्याला खाली चाळून देते आणि 1-2 उकळी येईपर्यंत वाट बघते त्याची, लगेच तो शिजून जाईल. हे बघा, असं जास्त असं एकदम प्रॉपर नाही शिजवायचं, थोडंसं असं मऊ पडेल एवढं उकळी घ्यायची. बघा, झाकून ठेवते मी त्याला. हे बघा, झाकून ठेवते. चला पुढे बघू आपण. चला आपण खोलून बघू. हे बघा, हां बघा, वरती आलं, उकळी येते. चाळून दे बघा, उकळ फुटायला लागलं बघा. अजून थोडा वेळ शिजवायचं त्याला. हे बघा कसा कलर चेंज झाला. हे बघा, आता हा कच्चा किस, हे बघा हा कच्चा आणि हा किसमध्ये किती फरक दिसायला लागला. शिजला तो. अजून थोडा वेळ शिजवते, काढून घेते त्याला. 2 बॅचमध्ये टाकले मी, एका बॅचमध्ये बसत नव्हतं. आता हे शिजून गेले का त्यात ते दुसरे पण टाकून देईल. असं असं बघायचं, आपल्याला वाटतंय ना शिजलं की नाही. हे बघा, असं पकडून, हे बघा तुटलं, शिजून गेलं. जास्त शिजवलं का मग ते असं भुगा होतो त्याचा. हे असे योग्य आहे, असे शिजवायचे. थोडा वेळ 5 मिनटं ठेवते मी. 5 मिनटं नाही, 2 सेकंद, मग काढून घेते. मग यांना सुकून आणि 2-3 दिवस कडक होऊन द्यायचं आणि मग तळून बघायचे. तळून मग खाऊन बघायचे. मी तुम्हाला नंतर दाखवेल पुढे. मी तर सुकून आणि मग तुम्हाला फोटो टाकेल बघा. हे असेच आता फक्त 2-3 दिवस असं नाही, थोडं उन्हात टाकायचं आणि मग झाकून ठेवते मी थोडा वेळ. चला चाळणमध्ये काढून घेते. हे बघा, चाळण घेतली, चाळणमध्ये काढून घेते मी. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. मी नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी आणत राहते. हे बघा, असं चाळणमध्ये निथळून घेणारे आणि सुकत घालणारे बाहेर उन्हामध्ये. 2-3 दिवस कडक ऊन देणारे आणि मग तळून खायचं त्याला. असं. धन्यवाद.